विमा संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे। तर आता 10 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नाहीच। तर आता यामध्ये गतिवर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। असतानाच अमरावती जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपासून वंचित राहावे लागण्याचे जे काही चित्र येत आहे। आता यामध्ये क्रॉप इन्शुरन्सची जे काही अपडेट इथं आलेली आहे। तर आता गतिवर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असताना अमरावती जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपासून वंचित राहावे लागण्याचे चित्र आहे। आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सहभाग म्हणजे याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल यामध्ये 13.14 कोटी रुपयाचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरलेला असताना पीक विमा कंपनीने केवळ 2.50 कोटी रुपयेच इथं परतवा मंजूर केलेला आहे। म्हणजे प्रीमियम जे की शेतकरी बांधवांनी भरलेले आहे 13.14 कोटी रुपये भरलेला आहे, परंतु पीक विमा कंपनीने जे काही इथं मंजूर केलेला आहे यामध्ये 2.50 कोटी रुपये। त्यामुळे शेतकरी इथं संताप व्यक्त करत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गतिवर्ष यामध्ये खरीप हंगामातील जिल्ह्यातील आता यामध्ये 1,57,560 शेतकऱ्यांना सहभाग घेतलेला आहे। याचप्रमाणे शेतकऱ्यांनी 8.90 कोटी रुपयाचा प्रीमियम भरला असून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रत्येक यामध्ये 2.12 कोटी रुपयाचे अनुदान दिले। मात्र पिकाचे नुकसान होऊ नये बहुतांश तालुक्यांमध्ये भरपाई मिळालेली नाही। यंदा पीक विमा परतवासाठी शासनाने लागू केलेल्या 4 जे काही अटी आहेत आणि निष्कर्ष फेटाळण्यात आलेले आहे। आता याचप्रमाणे आता यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आता यामध्ये 1,85,560 शेतकरी बांधव, परतवा मिळवणारे शेतकरी 9,342 आणि प्रीमियम जे काही भरलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांनी 8.90 कोटी रुपये, शासन प्रीमियम 2.12 कोटी रुपये, केंद्र सरकार 2.12 कोटी रुपये आणि परतवा मंजूर 2.50 कोटी रुपये। आता यामध्ये किती शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे आणि किती शेतकऱ्यांना परतवा मिळालेला हे तुम्ही स्क्रीनवरती चेक करू शकता। आता कमी पाऊस हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थानिक आणि ज्या शेतकरी बांधवांना आता पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी तक्रार करा 14447 या हेल्पलाईन नंबरवरती, किंवा पीक विमा कंपनीला तुम्ही लेखी अर्ज द्या। ज्यांना कोणाला कमी पीक विमा आलेला असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे, तिथं नेऊन तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे। लेखी अर्ज कसा लिहायचा सर्व आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर लगेच बघा। या जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि 42 मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद देखील होती। त्यामुळे सोयाबीन, कापूस व इतर पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे। तांत्रिक निकष आधारे पीक विमा कंपनीने बहुतांश अपात्र ठरवलेले जे काही यामुळे बरेच जिल्ह्याची यामध्ये नाराजी झालेली आहे। आता पीक विमा कंपनीने केवळ 4 तालुक्यांमध्ये अल्पता परतवा मंजूर केलेला आहे। धारणी तालुक्यातील सर्वाधिक 1.0.3 कोटी रुपयाचा परतवा मंजूर झालेला असून अमरावती, अंजनगाव, सुरजी आणि तिवसा तालुक्यामधील प्रत्येक सुमारे 20 लाख रुपयाचा परतवा मंजूर करण्यात आला आहे। तरी उर्वरित 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जे की यामध्ये आहे ते मिळालेली नाही। तर अशा शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पीक विम्याचे पैसे या 10 तालुक्यांमध्ये जर तुम्ही असाल अमरावती विभागामधील तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पीक विम्याचे पैसे इथं आले की नाही। आता याप्रमाणे प्रीमियम भरलेले आणि या शेतकरी बांधवांना एवढाच पीक विमा इथं आलेला आहे। आता जर तुम्हाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी 14447 14447 यावरती कॉल करा, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या, कंप्लेंट करा आणि पीक विमा तुमचा मिळवा।